सोशल मीडियावर टाकलेल्या कोयत्याचे फोटोवरून दरोड्यांचा कट उघडकीस. माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गुन्हेगारांचे सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवण्याबाबत दिलेले आदेश व सूचनांप्रमाणे खंडणी विरोधी पथकातील अंमलदार रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे इंस्टाग्राम अकाउंट चेक करत असताना पोलीस हवालदार गणेश गिरी गोसावी यांनी एका इसमानं हातात 2 कोयते घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशानं फोटो टाकल्याचं निदर्शनास आलं. अधिकारी व अंमलदार यांची टीम तयार करून सदर इसमाचा शोध घेत असताना फोटोमधील इसम हा त्याच्या साथीदारांसह साखरे वस्ती हिंजवडी येथील पडक्या रो हाऊसमध्ये बसलेले असून ते घातक शस्त्रासह दरोडा घालण्याची तयारी करतायत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं जागीच त्यांना अटक करून दरोडा विरोधी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आरोपी अल्पवयीन असल्यानं पुढील कारवाई खंडणी विरोधी पथक करत आहे. सोशल मीडियावर सर्रासपणे अल्पवयीन मुलांकडून वारंवार वेगवेगळे हत्यार हातात घेऊन व्हिडिओ बनवले जातात. याबाबत एसीपी डॉक्टर विशाल हिरे यांनी दहशत अभावी शहरातील नागरिकांना व पालकांना आवाहन केलंय. इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने आपल्या 2 कोयत्यासह एक फोटो इंस्टाग्रामवर टाकला होता. आपल्या खंडणी विरोधी पथकाचे जे अंमलदार आहेत त्यांनी सदर फोटो हा त्यांना इंस्टाग्राम चेक करत असताना तो मिळाला. सदर फोटो मिळाल्यानंतर त्यातील जो व्यक्ती आहे त्याचं आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचं लोकेशन आपल्याला मिळालं. ते साखरी वस्ती हिंजवडी या ठिकाणचं होतं. त्या ठिकाणी आपल्या खंडणी विरोधी पथकाने छापा मारला असता तिथे विष्णू दिगंबर पवार आणि करण लोखंडे असे 2 व्यक्ती आणि त्यांच्यासोबत 2 अल्पवयीन साथीदार होते. हे 2 कोयते आणि मिरची पावडर यांच्यासह तिथे आढळून आले. त्यांचा मूळ उद्देश हा दरोडा टाकण्याचा असल्याची माहिती तपासामध्ये निष्पन्न झाली की यांचा उद्देश हा दरोडा टाकण्याचा होता. त्यांच्यासोबत असणारे 2 साथीदार त्याच्यामध्ये ऋषिकेश जाधव आणि बाबू शेख दोघे राहणार काळाकडक वाकड हे दोघे त्यावेळी त्या ठिकाणून पळून गेले. सदर जे 2 आरोपी आणि 2 अल्पवयीन मुले यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून एक हिंजवडी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 890/2024 भारतीय न्याय संहिता कलम 110, 127(2), 131, 189, 189(4) क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 7 प्रमाणे जो गुन्हा दाखल झाला आहे तोही उघडकीस आलेला आहे. यातून 2 जे मेजर आरोपी आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत. सर, सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांकडून शस्त्रासह फोटो व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. त्या अल्पवयीन मुलांना काय आवाहन करणार? अल्पवयीन मुलांना आवाहन करण्यापेक्षा त्यांच्या पालकांना आवाहन करणं गरजेचं आहे. पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष देण्याची गरज आहे की आपले मुलं नक्की कुठल्या संगतीत आहे, त्यांना कुठले व्यसन लागत आहेत किंवा काय कसं आहेत, कुठल्या गुन्ह्यात ते समाविष्ट आहेत का, याच्याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं.